गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवतो आहे झटपट अशी पनीर सोयाबीनची भाजी. सकाळच्या टिफिनसाठी बनवते मी ही भाजी. तर फोडणीसाठी तेल घेतले. तेलामध्ये जिरं घालून घेतले. जिरं घालून घेतल्यावर त्यामध्ये 2 कांदे घेतलेत उभे चिरलेले आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे. कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो घालून घेतले, तेही उभे चिरून घेतलेत. आपले बेसिक मसाले म्हणजे घरचं लाल तिखट, धणा जिरा पावडर आणि हळद हे थोडं मी पाणी घालून मिक्स करून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि त्या फोडणीमध्ये मिक्स केली आहे. ॲक्च्युली ही रेसिपी मला माझ्या नंदेने म्हणजे कोमल दीदींनी शिकवली आहे, म्हणजे अशा प्रकारची भाजी. नाहीतर मी जशी टोमॅटोची चटणी करतात तशीच करत होते आत्तापर्यंत, पण अशी थोडी स्पायसी आणि अशी ग्रेव्हीवाली सोयाबीनची भाजी खूप छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा. गरम पाण्यामध्ये हे सोयाबीन मी भिजत घातले होते 15 मिनटं ते अर्धा तास आणि ते भिजत घातलेले सोयाबीन त्या फोडणीमध्ये घातलेत. सोबतच माझ्याकडे फ्रीजमध्ये पनीर होतं, तर त्या पनीरला तिखट, मीठ आणि हळद लावून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि ते पनीरचे छोटे छोटे क्यूब पण मी हे सोयाबीनबरोबर मिक्स केले होते. सोबत कोथिंबीर घातली होती. 2 ते 3 मिनटं वाफ दिली. चांगलं तेल सुटेपर्यंत वाफ दिली. मस्तपैकी तेल सुटलं भाजीला. आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे जसं ग्रेव्ही हवं आहे त्याप्रमाणे. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली. अशी झटपट आपली भाजी